हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि एका फ्रेश न्यू ब्लॉगमध्ये. आज सोमवार आहे 2 ऑगस्ट आणि आजचा ब्लॉग हा एका सिरीजचा पहिला ब्लॉग असणार आहे, ज्यामध्ये मी 6 दिवस 6 वॉटरफॉल्स एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत या जर्नीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळे वॉटरफॉल्स जे असणार आहे, मी जिथून राहतो तिथून 60 किलोमीटर्सच्या रेडियसमध्ये असणार आहेत. आणि जसं जसं आपण ॲडव्हान्स करूयात तसं मी तुम्हाला सांगत जाईन. सो विदाउट एनी फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो ही आपली BMW GSX 1000 RR म्हणजेच हायाबुझा GS 1250 यावरून जाणार आहे आपण. आणि येस, या स्टिकर्सवरती भरोसा ठेवू नका, हे फक्त गाडीची आयडेंटिटी लपवण्यासाठी आहेत. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? ऑल राईट लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, आपण कूच केलेली आहे आपल्या पहिल्या वॉटरफॉलकडे. पहिला दिवस, पहिला वॉटरफॉल. आणि तो वॉटरफॉल कराडपासून 14 किलोमीटर्स आहे, 14 किलोमीटरवरती आहे. रस्ता अर्ध्या रस्त्यापर्यंत खूप छान आहे. आणि आता सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की पाऊस. तर गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये तुफान भयान पाऊस पडतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की आमच्या इकडचा एरिया, बेसिकली कराड, चिपळूण, पाटण या एरियामध्ये पूर येऊन गेलेला आहे. विच इज वाय रस्त्यांची पूर्णपणे अवस्था बेकार झालेली आहे. अँड सेम गोज फॉर द शूटिंग, बिकॉज माझ्याकडे ऑलमोस्ट 1 ते 2 तास आहेत शूट करण्यासाठी. कारण गेले 4 ते 5 दिवस सकाळी 10 वाजल्यानंतर जो पाऊस चालू होतोय तो ऑलमोस्ट संध्याकाळपर्यंत नॉन स्टॉप पाऊस पडतोय. तर माझा प्रयत्न हाच आहे की 10च्या आधी शूट करून आपल्याला पुन्हा घरी जाता यावं. सो येस, मी आज ट्राय करणार आहे, बट यू नेवर नो देवाच्या मनात काय आहे हे आपल्याला फक्त शेवटीपर्यंतच कळू शकतं. सो अंटिल देन स्टे ट्यून. सो फायनली आफ्टर ऑल दॅट रायडिंग आपण पोचलो आहे पाचुंड या वॉटरफॉलवरती. ॲक्च्युली या वॉटरफॉलचं नाव पाचुंड नाही आहे, बट या गावाचं नाव पाचुंड आहे मे बी. आणि हा जो माझ्या मागे तलाव बघताय तुम्ही, हा पाचुंडचा तलाव आहे, ज्याच्या ओव्हरफ्लोमुळे हा वॉटरफॉल तयार झाला आहे. आणि येस, दॅट्स इट. आता एक छोटासा रस्ता आहे खाली जायला, तर त्या रस्त्यावरून खाली जाणार आहे आपण आणि तिथे भेटतो तुम्हाला. सो तुम्ही जेव्हा कधी एक वॉटरफॉल फोटोग्राफ करता तेव्हा एक टिप मला तुम्हाला द्यायची आहे की वॉटरफॉल बाय इटसेल्फ शूट करण्यापेक्षा
त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या शूट करायला ट्राय करा. बिकॉज वॉटरफॉल त्याच्यामध्ये स्वतः सुंदर आहेच, बट त्याला सुंदर काय बनवतं तर त्याचे सराउंडिंग्स. तुम्हाला एक्झॅक्टली मी काय म्हणतो हे समजवण्यासाठी मी एक तुम्हाला डेमो देतो. सो आता हा जो वॉटरफॉल तुम्ही बघताय हा बाय इटसेल्फ खूप सुंदर आहे, नो डाऊट. बट तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ही जी झाडाची फांदी आहे, ह्या फांदीमुळे त्या वॉटरफॉलला एक कॅरेक्टर मिळतं, ठीक आहे. आणि दॅट इज वॉट मेक्स दिस होल फ्रेम ब्युटिफुल. जर विचार करा, जर ही फांदी इथे नसती तर या वॉटरफॉलला एवढा सुंदर एक म्हणतो ना फ्रेम भेटली नसती, ठीक आहे. सो येस, एक छोटीशी टिप मला ती वाटलं की तुम्हाला द्यावी. जर तुम्हाला वॉटरफॉल्सचे चांगले फोटोज काढायचे असतील तर ऑलवेज ट्राय टू शूट दिस. लाईक फॉर एक्झाम्पल हा वॉटरफॉल आहे, ह्याच्या बाजूला जे हे ग्रीन मॉस टाईप छोटे झाडं आहेत, ट्राय करा त्यांचा क्लोजअप घेण्याचा, किंवा मे बी फक्त या सेक्शनचा ब्लॅक अँड व्हाईट लॉंग एक्सपोजर घेण्याचा. इट्स टोटली अप टू यू. ओके, सो वॉटरफॉलपासून आता वरती आलेलो आहे मी, आणि तो जो तुम्ही वॉटरफॉल पाहिलात तो याच तलावाचा ओव्हरफ्लो आहे. मी आत्तापर्यंत या लोकेशनवरती असंख्य वेळा येऊन गेलो आहे. आय मीन लिटरली 10-20, आय डोंट रिमेंबर की मी किती वेळा इथे येऊन गेलो आहे. आणि मी हा वॉटरफॉल कधीच पाहिला नव्हता, आत्तापर्यंत तरी कधीच बघितला नव्हता. बट मे बी ह्या वर्षी थोडासा पाऊस जास्त झाल्यामुळे ओव्हरफ्लो झाला आणि हा सुंदर वॉटरफॉल तयार झाला. एनिवे, मी इंस्टाग्रामवरती परवा दिवशी एक्झॅक्टली इथेच याच लोकेशनवरती उभा राहून एक स्टोरी टाकलेली, आणि ज्याच्यामध्ये मी लोकांना विचारलेलं की तुमची पीस या गोष्टीची डेफिनेशन काय आहे. आणि मला खरंच खूप सुंदर उत्तरं भेटली. माझं डेफिनेशन ऑफ पीस जर तुम्ही विचाराल तर फॉर मी इट्स बिईंग इन द नाव. आत्ता मी जो काही आहे, जसा कसा आहे, दॅट इज पीस. मी फ्युचरच्या माझ्या व्हर्जनची किंवा माझ्या पास्टमधल्या व्हर्जनची काळजी चिंता न करता आत्ता मी जिथे कुठे आहे तिथे मी जे काही बघतोय, जे काही एक्सपिरियन्स करतोय ते एक्सपिरियन्स करता यावं. दॅट इज पीस फॉर मी. आणि लिटरली ही गोष्ट समजायसाठी मला ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष गेली, कारण मी भरपूर गोष्टींमध्ये पीस शोधला, बट नाही. अँड फायनली या कन्क्लुजनवरती आलो की येस, दिस इज वॉट पीस इज फॉर मी. आणि तुम्ही ज्यांनी कोणी उत्तरं दिली त्या प्रश्नाची त्यासाठी थँक्यू सो मच, कारण माझा पर्स्पेक्टिव्ह थोडासा ब्रॉड झाला त्याबद्दल. आणि येस, विथ दॅट बिंग सेड, इट्स ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि आय थिंक इट्स टाईम फॉर मी टू गो. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि काही सजेशन्स, जे काही तुम्हाला बोलायचं असेल, यू कॅन बिंदासपणे कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता ते. आणि भेटूयात उद्या अजून एका वॉटरफॉलवरती. अंटिल देन, सी यू ऑल.